कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापनापनाम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपल्या सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये 4थ्या श्लोकावरचा आपण विचार करत होतो। तरी जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयांची या येरझारा, जो आत्मबोधाच्या ओवरा पोहडला असे, जयाचे सुखदुःखाची निअंगे, झगडले माणसाची ओनेगे, विषयपाशी आले असे नरगे, हे काय म्हणून इंद्रिय कर्माच्या ठाई, वाढनली परिकई, फळयुतीची चाड नाही अंतकरणी। 63 आणि 64 नंबरच्या ओवीचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपला झाला होता। सुखदुःखाचे तडाखे जरी त्याच्यावरती येऊन पडले तरी त्याच्यावरती परिणाम होत नाही असं माऊली म्हणतात। जो योगारूढ झालेला असतो, अशा योगारूढ झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी कुठल्याही सुखदुःखाची तमा नसते, कारण संकट येतात जातात, ती वस्तीला राहत नाहीत। हा मुद्दा स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आपल्या विवेचनामध्ये आणि प्रवचनामध्ये मांडलेला होता। आपण सुखाशी दुःखाशी किती एकरूप होतो, यावेळी सुखाने दुःखाची तीव्रता केवढी हे ठरवता येते। त्याची इंटेन्सिटी ठरवायची कशावरून, आपण त्याच्याशी किती एकरूप होतो यावर। आपण मुलाबाळांशी एकरूप होतो म्हणून त्यांच्या विरहामध्ये आपल्याला चिंता वाटत असते, दुःख होत असतं, कारण त्यांच्याशी एकरूप असतो। परक्या माणसांशी आपण एकरूप नसतो, त्यामुळे त्यांची दुःख आपल्याला आपली दुःख वाटत नाहीत। म्हणून आपण कुणाशी किती एकरूप होतो यावरून सुख दुःख ठरत असतात। इथं योगारूढ पुरुषाचं वर्णन करताना माऊली म्हणतात, जया सुखदुःखाची अंगी झगडले माणूस सेवो नेगे। हा जो वरती सांगितलेला पुरुष आहे, जो आत्मबोधाच्या गाभाऱ्यामध्ये शांत झोपलेला आहे, त्याला कशी सुखदुःखाची कल्पना येणार आहे की ज्या ठिकाणी फक्त सुखाचीच कल्पना असते, अशा ठिकाणला तो झोपलेला आहे। वरच्या चिंतनातल्या ओवीमध्ये माऊली मांडतात की इंद्रियाच्या घरा नाही विषयांची येरझारा, ज्या ठिकाणी विषयांचं सतत चिंतन नसतं त्या ठिकाणी आत्मबोधाची झोप लागते। आणि झोप शब्दाचा अर्थ आपली झोप नव्हे, तर ही आत्मबोधातली म्हणजे स्वरूपाची निद्रा आहे। अशा स्वरूपाच्या निद्रेच्या ठिकाणी असलेला मनुष्य सुखदुःखासारख्या फालतू गोष्टींना जागा होत नाही, डिवचला जात नाही। त्याच्यावर जरी आघात पडले तरी त्याच्यावर तसूभरही परिणाम होत नाही। परमपूज्य काका म्हणतात, अनेक जगामध्ये घडामोडी घडत राहू द्या, आपल्या पोटातलं पाणी हलता कामा नये। हे त्यांचं सांगणं जे आहे, त्या सांगण्याचा थोडा का असा विचार, थोडा का असेना विचार आपण आपल्या प्रपंचाशी जुळवून घेतला पाहिजे। म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात, जयाचे सुखदुःखाची अंगे झगटले मानस चेवो नेगे। चेवो म्हणजे जागा होत नाही। जरी सुखदुःखाने किती त्याच्यावरती मात केली तरी मात होऊच देत नाही, कारण सुख दुःख येतात, ती कायम राहत नाहीत, असा त्याचा निश्चय झालेला असतो। दुसरी गोष्ट आहे, सुख दुःख ही प्रारब्धाने येतात, पण प्रारब्ध तू सुखी हो किंवा तू दुःखी हो असं सांगत नाही। मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे। सुखी किंवा दुःखी व्हायचं हे आपण ठरवायचं आहे। आता पुढचा श्लोक त्यानुसार गीतेचा सुरू होणार आहे, त्या दृष्टीनंच माऊली बोलतात की पुढे सुखदुःखानं आपण सुखी व्हायचं की नाही, दुःखी व्हायचं की नाही आपण ठरवू शकतो। रडायचं नसेल तर रडायचं नाही असं आपण ठरवता येतं। बरेच वेळा वाटते मग रडू येतच, दुःख वाटतंच, याचा अर्थ आपली एकरूपता आणि आसक्ती त्याच्याशी जोडलेली असते। म्हणून सराव हा जो आहे
तो सराव असा आहे की इंद्रियांच्याद्वारे मिळणारी विषय सुख जी आहेत या सुखांना नित्यत्व कधी द्यायचं नाही, वास्तवता कधी द्यायची नाही, त्यांना कधी सत्य मानायचं नाही. मानलं ना ती सुखदुःखाच्या रूपानं आपल्याजवळ येतातच. यासाठीच माऊली म्हणतात की जरी याच्याजवळ सुखदुःख आली तरीसुद्धा हा त्यांना विचारच सुद्धा नाही. विषय पाशी आलिया सेन रिगे हे काय म्हणून हे काय आहे अशी त्याला ओळख सुद्धा घेत नाही त्यांची. तो किती उच्च दर्जाचा विचार मांडलाय बघा. किमान एक टप्पा असा असतो की सुखदुःखानं सुखी किंवा दुःखी होणं, पण हा पुढचा टप्पा आहे की सुखदुःख आले त्यांना नच ओळखच नाही त्यांची. याचा अर्थ त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे सुखदुःख आली तशी परतून जात असतात. आपण म्हणतो सुखी या, सुख तेवढं यावं, दुःख नको अशी सगळ्यांची भावना असते. पण सुख येतं ते दुःखाला घेऊन येत असतं. सुख नेहमी काहीतरी संयोग जुळवत असतं, कुणाची तरी भेट घडवून देत असतं. माणसांची वस्तूशी, माणसांशी चांगल्या परिस्थितीशी भेट घडवून आणून देत असते. पण ही घडवलेली भेट कधीतरी तुटतेच ना, त्यामुळे दुःखच घेऊन येते. म्हणजे सुख हे दुःखाचा अंगरखा पांघरून येत असते. आपण ती कथा ऐकलेली आहे की सुखी आणि दुःखी, सत्य आणि असत्य या दोघी बहिणी आणि दोघी या एक ती सत्य आहे ती आंघोळीला कपडे काढून त्या तलावात उतरली. त्यावेळी तिकडून ती असत्य आली. त्या असत्यनं काय केलं, आपली कपडे काढली आणि तिची कपडे घालून ती बाहेर फिरायला लागली. आज ही आपल्याला सुख नावाची गोष्ट दिसते, ही कपड्यात पांघरलेलं दुःखच आहे. फक्त लक्षात येत नाही. ओळखतो ना त्याला योगारूढ पुरुष असा शब्द माऊली वापरतात. योगारूढ म्हणजे जीवनमुक्त परमपूज्य काकांसारखा, की ज्यानं या सुखदुःखांना कधीच आपलं मानलेलं नसतं. आपण आपली सुखाची मैत्री व्हावी असा नुसताच विचार करत असतो. मग दुःखाला का टाळतोय आपण काही कळत नाही. पण आपण सुखाला जेव्हा आपलंसं म्हणतो त्यावेळी दुःखच पदरात पडत असतं. सुख ही दुःखाची सुरुवात असते. सुरुवातीला दुःख हे सुखासारखंच वाटतं, पण अंती ते दुःखामध्ये बदलत जातं. म्हणून सुखाला आणि दुःखाला खरं मानणं हे आम्ही सामान्य तसे मानतो. योगारूढ पुरुष आहे ना तो तसं करत नाही. पुढे माऊली म्हणतात 64व्या ओळीमध्ये, इंद्रिय कर्माच्या ठाई वाढनली परी काही फळ हेतूची चाड नाही अंतकरणी. कुठल्याही प्रकारच्या फळाची इच्छा तो करत नाही आणि कर्मामध्ये सुद्धा आसक्त होत नाही. दोन गोष्टीमध्ये त्याची आसक्ती निघून गेलेली असते. एक म्हणजे कर्तव्य कर्म प्रापंचिक गृहस्थाश्रमी म्हणून करत राहतो, पण त्यातून मिळणाऱ्या फळाबद्दल मात्र कल्पना करत बसत नाही. हे फळ मला असं मिळायला पाहिजे, हे असं असायला पाहिजे, हे असं नसायला पाहिजे, अशा कुठल्याच कल्पना तो करत नाही. आणि कर्मामध्ये आसक्त होऊन मोठमोठी कर्माचे डोंगरही रचत नाही. कारण नसताना कर्म तरी का करत राहावं आणि कारण नसताना कर्म तरी का टाकावं, ही गीतेची शिकवणूक आहे. टाकायचं तरी का आणि त्याला पकडायचं तरी का. लागते तेवढं करायचं, लागत नाही ते करायचं नाही, याला कर्मयोग म्हणायचा. आपण काय करतो, काय लागत नसतं तरी मी बडबड कांती काहीतरी करत बसलेला असतो, उठापट्टी काहीतरी करतो. परमपूज्य काका म्हणतात त्याला व्याप करावा पण उपद्व्याप करू नये. व्याप हे नेहमीचं पोटापुरतं काम आहे आणि उपद्व्याप हे पोट भरल्यानंतरचं काम आहे. जे काय करायचं म्हणून गप्पा मारत बसायचं. आता जेवल्यावर आपण काहीतरी करत आम्ही कोणतरी कुठेतरी जातो आणि निंदा करत बसतो कुणाची, हा उपद्व्याप म्हणायचा. आता पोट भरलंय ना, गप झोपी जा ना, पण काहीतरी करावंसंच वाटतं. आणि म्हणून असे कर्माचे डोंगर तो रचत नाही असं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे माऊलींचे शब्द जे आहेत हे म्हणतात, ज्यांची इंद्रिय कर्माच्या जागेवर लहानाची मोठी झाली, कर्म करण्यातच इंद्रियांचं आयुष्य गेलेलं असतं. फक्त राबण्यामध्ये, कारण नसताना निरुपयोगी कष्ट करण्यामध्ये बरेचशी माणसं आपलं आयुष्य वाया घालवतात. जेवढं करायचं नसतंय तरी पण करत राहतात. रिटायर झालो आता शांतपणे ज्ञानेश्वरीचा दासबोधाचा अभ्यास करावा, नाही तर दुसरा एक साईड बिझनेस घालून तसाच चालू करतो काम आपलं. पूर्वी ज्या ठिकाणी नोकरी करत होता तसल्याच प्रकारची दुसरी कंपनी काढतो आणि नोकरी करायला चालू करतो. तिथून हाकलून दिलंय हा विचार लक्षात ठेवत नाही. मला तिथं राहायचंच होतं
पण हाकलून दिलं जातं. आणि हाकलून देणं ही लाचारीची गोष्ट आहे असं माऊली बोलतात. ते म्हणतात ह्या ठिकाणी मला नोकरी करायचीच असते, राबायचं असतं, पण 60 वर्ष झाली की सरकार किंवा ती कंपनीमध्ये जावा, तुम्ही पात्रतेचे नाही काम करायच्या, आता तुम्ही परमार्थाच्या पात्रतेचे झाला. पण पात्रता परमार्थाची असताना सुद्धा प्रापंचिकच काम करणारे काही मंडळी आहेतच ना, त्याच्याबद्दल माऊली बोलतात. उगीच कर्माचे डोंगर रचत बसायचं, सतत खटपट करत राहायचं आणि आत्मचिंतनाचा विचारच करायचा नाही. हा मिळालेला फावला वेळ आहे, स्वाध्याय आणि तत्वचिंतनामध्ये घालवावा ना, नाही कर्म करावं. कारण कर्मयोगी वर्क इज वर्शिप असा एक सुविचार आहे. आता हे वर्शिप कुठंपर्यंत, आपली शक्ती जेवढी आहे तिथंपर्यंत ना, त्याच्या पलीकडे जाऊन जो कर्माचा विचार केला जातो त्याला कर्मासक्त म्हटलेलं आहे. म्हणून कर्मासक्तही तो होत नाही. आणि दुसरी बाजू आहे कर्म टाकतही नाही. आपल्या वाटेला आलेलं कर्म तो शांतपणे करतो. म्हणून गरज आणि हौस यांचं कुठंतरी तारतम्य आपण लावलं पाहिजे. गरजेबद्दल काम करावं, हौसेबद्दल थांबावं. हौस थांबवावी आणि गरज भागवावी. आपण त्याच्या पलीकडे जाऊन गरज आणि हौस यांच्यातली सीमारेषा कधी संपली काय कळतच नाही. आणि म्हणून आयुष्य कधी संपलं कळत नाही. मी आयुष्य जगतो आहे याचं भान तरी ठेवायला पाहिजे. एकांच्याकडे गेलेत आणि म्हणले मी व्यापारी आहे, मला व्यापाराचं एक्सपान्शन करायचं आहे, मला वाढवायचा आहे माझा व्यापार. वाढवू काय म्हणले, सद्गुरूंना विचारलं. सद्गुरू म्हणाले वाढव व्यापार, भरपूर वाढव, पण एवढा वाढव, एवढ्यापर्यंतच वाढवू दे की जेवढ्यापर्यंत तू तुझ्या मुलांना ओळखू शकशील, तुझ्या कुटुंबांना पुरेसा वेळ देशील आणि तुझे छंद जोपासता येतील. एवढंच एक्सपेन्शन कर. स्वतःचे छंद, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून माणसं कर्मासक्त होतात आणि स्वतःचं स्वत्व गमावून बसतात. आणि शेवट जेव्हा येतो ना, तेव्हा मी माझ्यासाठी काहीच केलं नाही. माझ्यासाठी करणं म्हणजे काय, आत्मलाभासाठी काही केलं नाही, आत्मचिंतन काही केलं नाही, असा विचार नंतर येण्याची शक्यता असते. म्हणून इथं म्हणलेलं आहे की फळाचा हेतू किंवा फळाची आसक्ती, त्याची इच्छा त्याची नसते. आणि कर्म करण्यामध्ये तो लागेल तेवढंच कर्म करतो, कर्मामध्ये आसक्त होत नाही. पुढची 65व्या ओळीमध्ये मस्ता असतेनी देह येतुला, जो चेतूची दिसेन निदेला, तोची योगारूढ भाळा ओळखतू. योगारूढ पुरुषाची लक्षणं त्याच्यामध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे माऊलीने. योगारूढ शब्दाचा अर्थ आहे जीवनमुक्त. जी आपण मुक्त स्थितप्रज्ञांची लक्षणं पाहिली ना, आणि ही लक्षणं समान आहेत. तिकडं दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली आणि आता ह्या अध्यायामध्ये योगारूढ पुरुषाची. कारण हा योगावर आधारित असलेला 6वा अध्याय आहे, त्यामुळे त्याला योगारूढ शब्द फक्त वापरलेला आहे. पुढे भक्तीवर आधारलेला एक योग आहे, त्याला भक्तियोग असा शब्द वापरलेला आहे. आणि जो ज्ञानावर आधारित असलेला दुसरा अध्याय, त्याला ज्ञानयोग असा शब्द वापरलेला आहे. वास्तविक योग तोच आहे की जो परमेश्वराशी मला जुळवून देतो. मग कर्मातून जुळा, भक्तीतून न तर ज्ञानातून, पण जुळणं हे असलंच पाहिजे. किंवा जे मूळचं आहे त्याच्याशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून माऊली बोलतात एवढ्या मोठ्या 3.5 हाताच्या देहाने असूनही परमार्थता तो देहरहित असतो. एवढा मोठा देह धारण करतो पण विधेय अवस्थेमध्ये राहिल्यासारखा राहत असतो. म्हणजे देहाची त्याला तमा नसते, हा मुद्दा त्यातला आहे. देहासक्तीमुळेच, मी देह आहे ह्या भावनेमुळेच सगळ्या दुःखाची सुरुवात होत असते. नाही तर दुःखाला सुरुवातच होणार नाही. मी देह आहे अशी जी भ्रम आहे, तो जर भ्रम मी टाकला, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये देह सत्यत्वाची भ्रांती असा शब्द वापरलेला आहे. सोप्या भाषेमध्ये काय, मी देह आहे अशी भावना जर आपण टाकून दिली तर मी वेगळा याच्यापेक्षा कोण आहे ही ओळख शोधण्याच्या नादाला तो माणूस लागेल. मी देह नाही तर मग मी कोण आहे असा पुढचा प्रश्न तयार होतो. पण मी देह नाही हे तरी अगोदर फिक्स होऊ दे ना. तेच फिक्स व्हायला आयुष्याची बरीचशी वर्ष गेलेली असतात आणि तोपर्यंत कळतच नाही की मी देहापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे इथं म्हणतात की या एवढ्या छोट्याशा किंवा मोठ्या 3.5 हाताच्या देहामध्ये असून सुद्धा तो देहरहित असतो आणि तो व्यवहार दृष्टीने जागा असूनही परमार्थ नुसता वृत्तिशून्य अवस्थेत पोचल्यामुळे झोपी गेलेल्यासारखा दिसतो. काय म्हणतात, जो चेतूची
दिसे नेदेला. चेतुची म्हणजे जागा असल्यासारखा दिसतो व्यवहारामध्ये, पण परमार्थता तो कसा असतो, झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो, म्हणजे झोपी गेलेल्यासारखा दिसतो. काही करत नाही असा दिसतो बाहेरून, पण खूप काही करत असतो. आपल्याला मोठी माणसं काहीतरी करतात असं वाटत नाही. परमपूज्य काका स्वस्थ बसलेले असतात खुर्चीवरती आणि काय करत नाही असं वाटतंय, म्हणून आम्ही करायचं लागलोय ना, हे कोण करायला लागले, मग तेच करायला लागले. ते स्वस्थ बसतात आणि काम तरी चालूच असतं. याला म्हणायचं हा योगारूढ पुरुषाची लक्षणं असतात. ते बसल्यासारखे स्वस्थ दिसतात म्हणून त्यालाच योगारूढ असंच ओळख. तोची योगारूढ भला ओळख तू, असं माऊली बोलतात की त्यालाच योगारूढ असा पुरुष म्हणून तो ओळखला पाहिजेस. कारण देहात असून सुद्धा देहाचं भान त्यानं, देहाची जी खोड आहे ती सोडलेली असते. साप जसा आपली कात टाकतो आणि टाकलेल्या कातीकडे बघत सुद्धा नाही, तसा हा योगी पुरुष जो असतो तो आपल्या देहाची तमा बाळगत नाही. तमा बाळगत नाही याचा अर्थ देहाकडे दुर्लक्ष करतो, त्याला पोटाला काय घालत नाही, त्याचं औषध पाणी बघत नाही. याला योगारूढ म्हणत नाहीत. तर सगळं काही बघतो, पण देह सत्यत्वाची भ्रांती घालवून तो पाहत असतो. जोपर्यंत देह सत्य वाटतो तोपर्यंत देहाशी संबंधित असलेला सगळा पसारा, त्याला आपण प्रपंच म्हणतो, संसार म्हणतो, तो खराच वाटणार. आता जोपर्यंत संसार खरा वाटतो तोपर्यंत आसक्ती जाणार नाही, आणि आसक्ती जाणार नसेल तर मी दुःखातून बाहेर पडणार नाही. सगळे जे हे तर्क लढवत आपण आलो पाहिजे. सगळ्या दुःखाचं मूळ देहासक्तीमध्ये दडलेलं आहे. पुढच्या भ्रांती म्हणजे जग सत्यत्वाची भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती, भेद भ्रांती, असे 4-5 प्रकार वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पुढच्या भ्रांतीचा अभ्यास नाही केला तरी चालतो, तो सांगण्यासाठीच आहे फक्त. बाकी सगळ्या जी भ्रांती आहे ना, ही देहभ्रांतीतून उपजलेल्या सगळ्या भ्रांती आहेत. आपण जर देहभ्रांती घालवली तर सगळंच निघून जातं. म्हणजे एक काहीतरी गोष्ट घडली की सगळंच त्यातून मूर्तं ना, तसा प्रकार यामध्ये घडत असतो. म्हणून ज्याने देहावरती आदर आहे, माऊलींचे 4थ्या अध्यायामध्ये होऊया, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणूनही पडला विसरू आत्मबोधाचा. ज्यांची देहासक्तीने विषयासक्ती जास्त आहे त्यांनाच आत्मलाभाचा विसर पडलेला असतो, त्यांना बोध कळत नाही. मुळात असतं त्याचा विसर पडण्याला कारण मधी प्रतिबंध आहे देहासक्तीचा. आणि म्हणून इथं माऊली बोलतात की देहात असून सुद्धा तो देहरहित असत असतो, आणि परमार्थता तो झोपल्यासारखा वाटत असला किंवा व्यवहार दृष्टीने तो जागा असून सुद्धा परमार्थ दृष्टीने झोपलेला असतो. मागे एक आपण 2ऱ्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. हे मुनी जे असतात ना, ज्यावेळी इतर लोक झोपलेले असतात त्यावेळी ते जागे असतात, आणि इतर जागे असतात त्यावेळी ते झोपलेले असतात. असा एक श्लोक आपण मागच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पाहिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या प्रपंचाच्या ठिकाणी, प्रपंच सत्यत्वाच्या ठिकाणी आपण जागे असतो त्या ठिकाणी असे जीवनमुक्त पुरुष त्याचा विचार न करता गप्प असतात, म्हणजे झोपलेले असतात. आणि आपण झोपलेलो कुठं असतो तर अविद्या नामक या निद्रेमध्ये आपण झोपलेलो असतो, ते जागे असतात. असा त्यातला मूळ अर्थ आहे. आणि इथं म्हणतात तो व्यवहार दृष्टीने जागा असतो, पण परमार्थ दृष्टीने तो झोपलेलाच असतो. वाटतं आपल्याला तो की जागेपणीने काम करतो. परमार्थ दृष्टीने म्हणजे त्याचं अंतःकरण लीन झालेलं असतं. अंतःकरण जागेवर नसतं, त्यामुळे ते कर्म करत नाही. आणि अंतःकरणानं जेव्हा कर्म घडत नाहीत त्यावेळी कर्माचं बंधन पडत नाही. आपण कर्म हे चिंतनानं जास्त घडतंय कृतीपेक्षा. कृती असेल आणि हेतू आतमध्ये नसेल तर कर्माचं बंधन पडायला गरजच नाही. हेतूमुळंच कर्माचं बंधन पडतं. आपण उद्देश ठेवून कर्म करतो, फलासक्ती ठेवून, अपेक्षा ठेवून कर्म करतो, म्हणून बंधनात पडतो. अपेक्षेला विरहित केलेलं कर्म हे बंधनमुक्त करायला कर्मच कर्मातून बंधनातून मुक्त करत असतं. जसा देहच देहाला येण्यापासून आपल्याला वाचवत असतो, जन्माला येण्यापासून देहच आपल्याला वाचवत असतो. माऊलींची उभी 3ऱ्या अध्यायामध्ये येऊन गेलेली आहे. शरीराची कारणे काय म्हणतात आपण, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. याच शरीराच्या द्वारे शरीराला यायचं बंद करता येतं. केव्हा, जर आपण हेतू रहित, उद्देश रहित,
फल आसक्तीरहित, फलरहित नव्हे, फल मिळतच राहणार आहे, फल आसक्तीरहित कर्म करू, तेव्हा मला कर्म करायचा अधिकार आहे, असं मागच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. फळाच्या हेतूचा अधिकारी मी नाही, मग फळ कुठं जातं? मिळायचं तसं मिळत राहतं. नाही इच्छा केली तरी फळ मिळतं, आणि इच्छा केली तरी फळ मिळतं. इच्छा केल्यामुळं बंधनात राहतो आपण, आणि इच्छा न केल्यामुळं बंधनमुक्त होतो. मग इच्छा करावी का न करावी? मला जर मुक्तीचा विचार करायचा असेल, जीवनमुक्तीचा, तर इच्छा न केलेली बरी ना. इच्छा केल्यामुळंच आपण बंधनात अडकतो, पण काम केल्यामुळं फळ मिळतंच. मी जर दिवसभर कष्ट करून नोकरीत कष्ट करत असेल, शेतीत कष्ट करत असेल, तर मला काय फळ मिळायचं राहणार आहे काय? पण जर मी मनातल्या मनात सारखं त्याचे मांडे मोडत राहिलो, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं नकोच व्हायला पाहिजे, तसं नकोच व्हायला पाहिजे, असं कल्पना करायला लागलो ना की आपण गुंतत 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 जातो, आणि पुढे जाऊन दुःखाला सामोरे जावं लागतं, असं माऊलींचं सांगणं आहे. माऊलींनी म्हणलेलं आहे, असं तेनी देही तुला, एवढासा छोटासा देह आहे, आणि या देहामध्ये तो जो आहे व्यवहार दृष्टीने जागा असून सुद्धा पारमार्थिक दृष्टीने तो झोपलेला असतो. लिव्ह ॲज अ डेड, असा एक सुविचार आहे. असं जगा मेल्यासारखं. आता मेल्यासारखं जगा म्हणजे काय? कर्तृत्व करू नका, आळस करून पडून राहा, सतत झोपेत राहा, असा संदेश कुठल्याही शास्त्रानं दिलेला नाही. भगवद्गीतेचा तरी मुख्य गाभा आहे, कर्म कर. अर्जुनाला कर्म करायसाठीच ज्ञानेश्वरी आणि गीता सांगितलेली आहे, दुसरं काही कारण नाही. युद्ध कर म्हणून सुरुवात सांगायसाठी, त्याचा मोह घालवण्यासाठी, आसक्ती घालवण्यासाठी त्याला ही गीता सांगितलेली आहे. म्हणजे कर्माचं मोठेपण सांगितलेलं आहे. आणि जर आपण कर्मच टाकलं तर कर्म टाकू नयेच, म्हणूनच ते म्हणतात काय, की तो झोपलेला आहे, याचा अर्थ परमार्थदृष्ट्या त्याचं अंतःकरण तृप्त झालेलं आहे. आता काय झालं? निश्चिंतीने पावलो विसावा, तुकाराम महाराज म्हणतात. आता मी निश्चिंत झालो, आता माझं धावणं थांबलं, मला आता कुठं जायची काय गरज पडत नाही, कारण मला जे तत्व सापडायचं होतं ते सापडलं. आता कोठे जावे म्हण तुझे चरण देखील या, आता तुझ्या चरणाचा म्हणजे आत्मलाभ मला झाला. त्यामुळे माझं मन हे मनपणानं राहिलं नाही. आणि जेव्हा मन मरून जातं तेव्हाच खऱ्या अर्थानं आपला जन्म होतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं अंतःकरण जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत आपण वृद्ध झालो म्हणून त्या वृद्धत्वाला काय अर्थ राहत नाही. खरं वृद्धत्व आहे ना, त्या अंतःकरणाचं असायला पाहिजे. अंतःकरण व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे? लीन व्हायला पाहिजे, नाहीच व्हायला पाहिजे. मग आपण असलो देहानं काही नसतो. म्हणून देहात असताना एक इच्छाशक्ती असते, एक प्राणशक्ती असते. दोन शक्ती नेहमी कार्यरत असतात. प्राणशक्ती म्हणजे आपल्या देहात असणारी फिजिकल जी स्थिती आहे, ती स्थितीला कंडिशन जी आहे त्याला काय म्हणतात? क्रियाशक्ती म्हणतात. आणि आत एक प्राणशक्ती म्हणलेला आहे, आणि आत एक इच्छाशक्ती असते. ही इच्छाशक्ती अंतःकरणातून निर्माण होत असते. म्हणून संत सांगतात, शास्त्र सांगतं, आपली इच्छाशक्ती कमी व्हावी. प्राणशक्ती आपल्याला काय त्रास देत नाही. प्राणशक्ती म्हणजे देह असू देत, देहानं काय त्रास होत नाही आपल्याला, पण इच्छाशक्तीमुळे त्रास होतो. इच्छाशक्ती संपली आणि देहाशक्ती राहिली. बघा, इच्छाशक्ती संपली आणि प्राणशक्ती जर शिल्लक असेल तर त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि प्राणशक्ती संपली आणि इच्छाशक्ती अजून शिल्लक आहे त्याला मृत्यू म्हणतात. ह्या दोन्हीतला फरक लक्षात घेतलं पाहिजे. इच्छा घेऊनच आपण जन्माला येतो, इच्छा संपली तर आपण जन्माला येत नाही, म्हणून त्याला जीवनमुक्त म्हटलेलं आहे. म्हणून जिवंत असतानाच इच्छा संपवाव्यात, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. याचा अर्थ असा आहे की आपली प्राणशक्ती तरी संपतच असते, आपल्या हातामध्ये नाही. शरीर खंगत जातं आणि नष्ट होतं. त्याला जे 6 विकार आहेत ना, अस्ति जायते, वर्धते, विप्रिन्मते, क्षीयते, म्रियते, 6 विकारांनी युक्त असलेलं शरीर मी टिकवू शकत नाही. परंतु जरी ते गेलं तरी ह्या शरीराचा काही संबंध नाही. मला काय करायचं आहे? मला इच्छाशक्तीला स्वतःहून मारावं लागेल.
तरच खऱ्या अर्थानं मी जीवनमुक्तीचा अनुभव घेईन. इथं म्हणतात एवढा छोटासा देह, पण तो त्या देहामध्ये एवढ्या मोठ्या 3.5 हाताच्या देहात असून सुद्धा तो परमार्थता देहरहित असतो, कारण देहाबद्दलची त्याची वासना गेलेली असते. या देहानं मी असं करणार तसं करणार असं त्याला काही वाटत नाही. मी असा आहे तसा आहे असं त्या देहाबद्दल तो काही कल्पना करत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की व्यवहारदृष्ट्या जागा दिसला असला तरी परमार्थदृष्ट्या वृत्तीशून्य झालेला असतो. आणि वृत्तीशून्यता हीच परमार्थातली मुख्य कमावण्याची गोष्ट आहे. अन्य काय नाही मिळवायचं. आपण कमवायचं म्हणून इथं कमवण्यासारखं काही नाहीच. इथं गमवण्याचं मुलाट गोष्ट आहे. आणि गमवायचं तरी काय आहे, गमवायचं तेही नाही, काय घालवायचंही नाही आणि काही कमवायचं नाही. असते ते ओळखायचं आहे. ओळखणं फार महत्त्वाचं आहे. आपण ओळखायला चुकतो. त्यामुळे हा झोपी गेलेल्यासारखा दिसतो. म्हणूनच तो योगारूढ पुरुष आहे असं म्हटलेलं आहे. कारण निद्रिताप्रमाणे तो क्रियाशून्य झालेला असतो. का झोपेचं उदाहरण दिलंय तर झोपेत माणूस क्रियाशून्य असतो. झोपेत मन आणि बुद्धी आणि चित्त आणि अहंकार काही काम करत नाहीत, म्हणून आपल्याला झोप लागते. जर जागेपणे आपलं मन बुद्धी चित्त अहंकार जर शांत झाले त्याला योगारूढ पुरुष म्हणतात. आणि झोपेत ज्यांची लीन होतात त्यात आम्ही सामान्य माणसं आपण तसले आहोत. झोपेपुरतंच लीन होतं. झोपेतलं ब्रह्मसुख आपण भोगत असतो, पण जागे झाल्यानंतर परत जगातल्या विषय सुखाची नंतर इच्छा आणि तशी शिल्लक राहते. म्हणून इथं निद्रेचं उदाहरण दिलंय माऊलीनं ना, त्याचं कारण तेच आहे. तो निद्रिताप्रमाणे क्रियाशून्य झालेला असतो आणि आतून झोपलेला असतो. आतून कसलीच मागणी नसते त्याच्याकडे. माझ्याकडे जे आहे ते मला प्राप्त झालं असं जेव्हा त्याला कळतं, आता माझंच मला मिळालं, ह्या गोष्टीमधला आनंद किती असेल बघा. मोठा आनंद असतो. आपण घरातलीच एखादी वस्तू हरवलेली असते, माझीच गाडीची चावी हरवलेली असली तर घरभर मी शोधत असतो, घरभर शोधत असतो. आणि शोधत इतका वेळ घालवतो, सगळी कपाट शोधून झाली, त्रस्तता येते ह्या शोधण्यामुळे. पण ती गेलेली किल्ली कुठंतरी असते, लगेच सापडते. नंतर कुठेतरी पुस्तकांच्या खाली घालून ठेवलेली होती. अरे ही इथंच आहे असं जसं वाटतं ना, तसं आत्मलाभाचं वाटतंय असं संत म्हणतात. ही गेलेली नसते किंवा किल्ली कुठून आणली नाही, ती होतीच, फक्त सापडायची होती. ती सापडण्याची फक्त क्रिया घडली. म्हणून शोधणं म्हणजे केवढं तिथं आहे हे समजून शोधावं लागतं. आपण तिथं आहे म्हणून शोधत नाही, बाहेर आहे म्हणून धावतो आपण. त्यामुळे सुखाचा शोध कित्येक ही पृथ्वी जेव्हा बनली तेव्हापासून सुखाचा शोध आज अखेर संपलेला नाही. म्हणून सुखाचा शोध खोजो मत खो जाओ असा संतांचा निरोप आहे आपल्याला. पण आपण खो जाओ करत नाही, खोजण्यामध्ये सतर्क असतो सारखं. इकडे असेल तिकडं असेल, हे माणूस तरी आता तरी मला चांगलं म्हणेल, यांच्यासाठी जरा उपकार करतो म्हणजे हे मला चांगले म्हणतील. ते कधीच चांगले म्हटले याचा अनुभव आपल्याला येत नाही. तात्पुरतं तेवढं चांगलं बोलतात, गोड बोलतात. सतत गोड बोलत नाहीत कोण. याचा विचार एकदा केला तर आपल्या करण्याला हेतू शिल्लक राहत नाही. मी गोड बोलायसाठी मी त्याच्यावर उपकार करतो हा हेतू आहे, आणि हेतुरहित केलेलं कर्मबंधनातून मुक्त करत असतो. पण आपण हेतू ठेवून करत असतो आणि हेतू साध्य होतच नाही कधी. आपल्या अपेक्षा कधीच पूर्ण झाल्याचा अनुभव आपल्याला येत नाही. उणेपणा कधी संपतच नाही. मग कधी संपणार माझं अपुरेपण? तर मी जे पूर्ण आहे त्याच्याशी जोडून घेतलं तर माझं उणेपण संपून जाईल. जे पूर्ण आहे ना, तर पूर्ण आत्मतत्व पूर्ण आहे, देव पूर्ण आहे. देवाला मी स्वतःशी जोडून घेईन ना, तो येणार नाही माझ्याकडं, मला त्याच्याशी जोडून घ्यावं लागेल. जेव्हा मी त्याच्याशी जोडून घेईन ना, त्यावेळी मी जो छोटा आहे तो मोठा व्हायला लागेल. जर नदीने समजलं माझं हे छोटं पात्र, मला हे दिलेलं एक नाव आहे, ते नाव हे मला नको वाटतं. सतत धडाधड खळखळीत राहणं, लोकांची पापं सगळी धुईत राहणं हे मला नको वाटतं. माझं अपूर्णत्व केव्हा संपेल? तर नदी जेव्हा समुद्राला मिळेल तेव्हा ती पूर्णत्वाला पोचते. ती आपलं स्वतःचं नाव सगळ्या उपाध्या टाकून समुद्रामध्ये मिसळते आणि त्यामुळं तिला पूर्णत्व प्राप्त होत असतं. त्यामुळे तिला नदी कोण म्हणत नाहीत, समुद्र म्हणतात.
म्हणून समुद्रातून बाहेर पडलेला एखादा पाण्याचा थेंब असतो ना, त्याला थेंब म्हणतात. पण त्याच थेंबानं जर समुद्ररूप झाला तर त्याला समुद्र म्हणतात. एकच थेंब असा जीव रूपानं बाजूला पडलेला आहे. जर त्यानं आत्मस्वरूपाशी जर जुळवून घेतलं तर तो देव होतो, आणि नाही आत्मस्वरूपाशी जुळवून घेतलं तर तो जीव राहतो. इतकं जीवपणानं राहणं, काका काकी मामा मामी आणि आई बाबा म्हणून राहण्यामध्ये फार मोठे पण सामावलेलं नाही. आजी बनण्याचं आजा बनण्याची हौस फार आहे आम्हाला, पण त्याची दुखणी कमी नाहीत, त्यांच्या वेदना आणि व्यथा कमी नाहीत. आजा बनताना आणि आजी बनताना होणाऱ्या वेदना त्यांनाच जाऊन विचाराव्या. एकदा नातवंडाचं मुख बघतो आणि मग माझे डोळे मिटतो, ही काय प्रतिज्ञा झाली काय? याला काय अर्थ आहे? एकदा जीवन मुक्त होतो आणि मग हा देह सोडतो अशी प्रतिज्ञा असली पाहिजे. पण आपली प्रतिज्ञा चुकीची आहे, आपलं मागणं चुकीचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला जी नित्याचा योग आहे, नित्य योग म्हटलेला आहे, तो योगच घडत नाही. जवळ असून सुद्धा जीव आणि आत्म्यामध्ये किती अंतर आहे म्हटलं तर खूप आहे. ईशावासी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, आत्मा लांब लांब लांब, तो असेल तर दूर दूर म्हणा, आणि जवळजवळ केवढा तर सगळ्यात जवळ तोच आहे, आणि सगळ्यात लांब तोच आहे. आता सगळ्यात लांब आणि सगळ्यात दूर अशी भाषा श्रुती का वापरते? त्याला कारण आहे. ज्यानं त्याच्या शोधामध्ये तळमळच लागली नाही त्याच्यासाठी ते लांब आहे, आणि ज्याला तळमळ लागली आणि त्यानं खरंच त्याचा शोध घेतला आणि ओळखायला सुरुवात केली त्याच्यासाठी ते जवळ आहे. म्हणून माझं आत्मस्वरूप आहे हेच ओळखायला मी प्रयत्न केला पाहिजे. हा मुद्दा त्यातला मुख्य मुद्दा आहे. म्हणून तशाच विचारानं आपण वाटचाल करावी. म्हणून इथं माऊली बोलतात, असा हा 3.5 हाताचा देह आहे. या देहाच्या उपाधीमध्ये अडकून बसलेलं हे आत्मतत्व जे आहे, अडकून म्हणण्यापेक्षा मला त्याची फक्त ओळख करून घ्यायची आहे, आणि असलेला झालेला वियोग हा संयोगामध्ये रूपांतरित करायचा आहे. वास्तविक वियोग आणि संयोग दोन्ही चुकीचे शब्द आहेत. असा वियोग आणि संयोग जीव आणि आत्म्याच्या बाबतीत लागूच करता येत नाही. तो आपल्या प्रपंचाच्या दृष्टीने लागू करताय. माझी अमक्याशी भेट झाली, ज्यावेळी 2 असतात त्यावेळी भेट होते. जीवन आत्म्य 2 नाहीत म्हणून त्यांची भेट होत नाही, तर भेट त्यांची स्वतः सिद्ध आहे. तो स्वयंभू आहे, जे काय वर्णनच केलेलं आहे. काय सुरुवातीची ओवीच माऊलीने त्यासाठी स्वसंवेद्या वापरलेल्या आहे. त्याला कुणाच्या गरजेची सपोर्टची गरज नाही. असा असणारा तो आहे की त्याला एक हरी आत्मा जीव शिव समा वायातू दुर्गम न घाली म्हण. हरिपाठामधला ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामधली ही ओळ आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तू बाहेरचे तुझं मन आहे ना तेवढं घालायचं बंद कर, म्हणजे तुला एक हरी आत्मा जीव शिव समा हे तुला कळायला लागेल. जो हरी आहे तोच जीव रूप आहे, तोच जीव तोच हरी आहे असं तुला कळायला लागेल. केव्हा? वायातू दुर्गमा न घाली मन. दुर्गम काय आहे? प्रपंचाच्या सगळ्या उचापती आहेत ना त्या कठीण आहेत, अवघड आहेत, अशक्य आहेत, आणि अशक्य आहे ते प्राप्त करायसाठी माझी धडपड चालू आहे. आणि जे शक्य आहे त्या शक्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. परमपूज्य मंदातही त्याबद्दल उदाहरण देतात. शक्य काय असेल तर देवाला भेटणं, आणि अशक्य काय असेल तर माझा प्रपंच पूर्णत्वाला नेणं. प्रपंचातल्या सगळ्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत, त्यामुळं प्रपंचाचं अपूर्णत्व कधीच जात नाही. आणि इकडं आत्मस्वरूपाशी माझं मूळचंच नातं असल्यामुळं ते घडवायला वेळ लागत नाही ना. कुंडली जुळलेलीच आहे अगोदर, पत्रिका बरोबर जुळते, 36 गुण जुळतातच, मग काय लग्न व्हायला अवघड आहे सांगा बघू. पण ज्याच्याशी जुळतच नाही, ज्या पत्रिकेवरती फुलीच मारलेली आहे, ही पत्रिका त्या पत्रिकेशी जुळतच नाही, तसा जीव प्रपंचाशी जुळवण्याचा प्रयत्न करतो. मग घटस्फोट होणार नाही का? होणार. आणि घटस्फोट शब्दाचा अर्थ आहे प्रपंचामध्ये होणारे संकटाच्या आणि दुःखाच्या मालिका. सतत हा वेदनेमध्ये तळमळत राहतो. ही घटस्फोटाची लक्षणं आहेत. का घटस्फोट झाला? तर मूळ जिथं जुळतंय तिथं जुळवून घेतलं नाही म्हणून. एक छोटासा दृष्टांत आहे, पण भरपूर काही कळण्यासारखं आहे बरं काय त्यातलं. म्हणून माऊली म्हणतात, जीव आणि शिम म्हणजे जैसे किडाळाचा दोष जाये तरी ते 15 त्याची होय, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. माऊली कसं बोलतात बघा 15व्या अध्यायातली उभे म्हणतात, किडाळाचा म्हणजे जे सोन्यामध्ये जे काहीतरी खर असते किंवा काहीतरी पितळ असतं, बाजूला केलं
तर ते स्वच्छ सोनं होतं. तसं जीवाला ब्रह्मत्व आहेच, पण संकल्प जे किडाळ आहे ते मध्ये येतं. संकल्प म्हणजे इच्छा, माझ्या इच्छाच मध्ये येतात आणि मला काही करू देत नाहीत, आणि म्हणून माझ्याकडून ते 15.5 म्हणजे स्वच्छ सोन्याचा मला लाभ मिळत नाही. म्हणजे आत्मसुख जे आहे त्या आत्मसुखाला मी पारखावतो, असा मुद्दा त्यातला आहे. पण जर आपण असा विचार करायला गेलो तर शक्य काय आहे? परमार्थ. शक्य काय आहे? देवाची भेट. ज्यांनी घेतली त्यांनी सांगितलं. तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ यांनी, शंकराचार्य यांनी भेटून आलेत आणि मग आम्हाला सांगायला लागलेत ते आपल्या ग्रंथातून की अशी अशी भेट होते, तुम्ही भेटा. असा कोण आलाय का की प्रपंच पूर्ण केला? असा नाही. आता माझा प्रपंच पूर्ण झाला असा एक सुद्धा कोण भेटत नसेल तर त्याच्यावर विश्वास का ठेवावा आपण? आणि जे भेटलो म्हणून सांगतात त्यांच्यावर का विश्वास ठेवू नये? हा 2 मुद्दे आपल्याला आहेत. म्हणून संत आणि शास्त्रवचनावरती विश्वास ठेवावा, कारण त्यांनी सुखाचा अनुभव घेऊन सांगतात. आणि प्रपंचातलं सुख आणि दुःख अनुभवावं, त्यावरून आपल्याला कळतं की हा दुःख रूपच आहे. ढेकणाची या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना युप आहे, तुकोबा म्हणतात. वर्णन फार सुंदर वर्णन करतात. हे ढेकणानं भरलेला कॉट आहे म्हणतात ते प्रपंचाला. विचार केला तर लक्षात येतं. म्हणून कुठून कुठं राहायचं? गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच हा टॉयलेट आहे आणि परमार्थ हा हॉल आहे आपल्यातला. आपल्या घरातला दिवाणखाना म्हणजे हॉल आहे. कुणी किती वेळ कुठं बसायचं ज्याचं त्यानं ठरवावं. गोंदवलेकर महाराजांचा दृष्टांत कसा आहे बघा. टॉयलेटमध्ये किती वेळ बसावं म्हणजे प्रपंचाचा अनुभव किती वेळ घ्यावा, गरजेपुरता. आणि हॉलचा अनुभव आपण तिथे चर्चा करतो, वर्तमानपत्र वाचतो, टी व्ही पाहत बसतो, पाहुण्यांशी गप्पा मारतो, नाश्ता करतो आणि काहीतरी चांगल्या चांगल्या घडामोडीचा विचार करतो. म्हणजे ते पवित्र स्थळ आहे. आणि इकडं प्रपंच म्हटलेला आहे. प्रपंच गरजेपुरता करावा, पोटापुरता करावा आणि उगीच त्याच्याबद्दल मोठ्या मोठ्या गप्पा मारत बसतो नाही. ह्या जर विचारानं आपण पुढे गेलो तर आतली झोप म्हणजे काय माऊली बोलतात ते आपल्याला कळायला गेलं. आत आपण झोपलो पाहिजे. आज झोपलो तर क्रियाशून्य होतं. फळलेनी केळे उन्मळे तैसे आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. 15वा अध्याय बोलतात माऊली कशी बघा की फळलेली केळी उन्मळून पडते, परत जन्माला येत नाही बरं का. ती केळी एकदाच येते. त्याला केळीला एकदा केळी लागली, घड लागला की ती केळी जाऊन मरून पडते. आपलं तसं होतंय का? नाही. आपण मेलो की परत येतोय. आणि केव्हा? आत्मलाभाचा जोर वाढला ना, आत्मलाभे प्रबळे जयाच्या क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. ज्यांच्या क्रिया ज्या आहेत आत्मक्रिया बंद करायच्या आणि बाहेरून बोलणं चालू आहे, चालणं चालू आहे, नोकरी करणं चालू आहे, सगळे हातपाय हलवाय चालू आहेत, आत मात्र हलणं बंद. त्याला आतली झोप म्हणतात. आणि ही आतली झोप म्हणून म्हटलेलं आहे, जो चेतूची दिसे निदेला जागा असून झोपलेलाच आहे. तो दिसतो व्यवहारदृष्ट्या जागा, पण परमार्थाच्या दृष्टीनं तो झोपलेलाच आहे. म्हणून त्यावेळी तो म्हणतो त्यांनाच योगारूढ भला ओळख तू, त्यांनाच योगारूढ झालेला पुरुष असा अर्जुना तू ओळख, त्यांनाच जीवनमुक्त असं ओळख. आणि पुढे 66व्या ओळीमध्ये म्हणतात ते तर अर्जुन म्हणे अनंता. काय अर्जुनाचा आता सुरुवात झाली की मज विस्मो बहु ऐकता. हे मला आश्चर्य वाटायला ऐकून सगळं अर्जुन अनंताला म्हणतो. श्रीकृष्णाला अनंत असं नाव दिलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला देवा ही लक्षणं ऐकत असताना मला फार आश्चर्य वाटलं. एवढी मोठी योग्यता त्या योगारूढाला कोणी दिलेली असते तेवढं मला सांग. ही योग्यता जीवनमुक्ताला कोण देतं? ही लक्षणं कशामुळे त्याच्याकडे येतात याचं उत्तर मला दे. माऊली जुळवून घेतात बरं का. भगवद्गीतेमध्ये असे जुळलेले श्लोक आपल्याला बघायला मिळत नाहीत. ह्या श्लोकाची संगती पुढच्या श्लोकाशी लागेलच असं सांगता येत नाही भगवद्गीतेमध्ये. पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र ह्या शेवटच्या ओवीची संगती पुढच्या ओवीशी मांडून ठेवलेली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी पटदिशी भगवद्गीता समजायला ज्ञानेश्वरी उपयोगाची आहे. आता इथं वर्णन करताना म्हणतात की जो हा योग्यता योगारूढ झाला, तो योगारूढता त्याला कुणी दिली किंवा ही जीवनमुक्तता त्याला कुणी प्रदान केली? म्हणून अनंत शब्द वापरलेला आहे. अनंत शब्दाचा अर्थ आहे देश काल वस्तू परिच्छिन्न असलेलं तत्व जे आहे त्याला अनंत म्हणतात. अनंत म्हणजे ते कवेत पकडता येत नाही असं, ज्याला इंद्रियानं त्याची अंदाज घेता येत नाही किंवा बुद्धीनं त्याचं ज्ञान करून घेता येत नाही किंवा मनाला
त्याला धरता येत नाही, असं ते तत्व आहे. जेव्हा इंद्रिय आणि मन बुद्धी चित्त अहंकार शांत होतील तेव्हाच त्याची प्राप्ती झालेल्याचा अनुभव येतो. त्याला अनंत म्हणतात. अनंत शब्द त्यासाठी वापरलेला आहे. 66 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलतात की तेच अर्जुन म्हणे अनंता हे मद विस्मो भाऊ ऐकता. मला आश्चर्य वाटतं याला कोणी, या योगारूढ पुरुषांना हे जे दिलेलं आहे ना, ही सगळी योग्यता कोणी दिली? आता कोण योग्यता देते का? देत नाही. मग योग्यता कशी असते? योग्यता प्राप्त करण्याची गोष्ट आहे, अधिकार प्राप्त करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून पुढचा श्लोक त्यावर आधारित आहे. उद्धिरात्मानम आत्मानम न आत्मानम अवसादेत. बरोबर जुळवलंय माऊलीने बघा त्याच्याशी. आता हे जुळलं त्याचं कारण आहे की त्याच्या आता योगारूढ पुरुषामध्ये ही योग्यता दिली कुणी, तर कुणी दिलेली नाही हे आता सांगणं सुरू होणार आहे 67व्या ओळीपासून. आणि माऊलीने याच्यावरती, या श्लोकावरती 3-4 ओळीचं भाष्य केलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. पण पुढच्या चिंतनामध्ये, आत्ताची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.